रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. परिचयाचे 3 प्रकार आहे. स्वतःहून स्वतःचा परिचय उत्तम, बापाहून मुलाचा आणि मुलाहून बापाचा परिचय मध्यम, मिशेश्वरून याला सामान्य परिचय म्हणतात. हे 3 विभाग तुलसीजी सांगतात, मी सांगत नाही. अंगदानं मध्यम परिचय दिला, स्वतःचं नाव सांगून बापाचं पुढं केलं. अंगद नाम बालिकर बेटा, अंगद नाम बालिकर बेटा, तासुक बहु भई बेटा, तासुक बहु भई बेटा. अंगद बचन सुनत सकुचारा, अंगद बचन सुनत सकुचारा, रहा बाली बानर में जाना, रहा बाली बानर में जाना. अंगद नाम बालिकर बेटा, अंगद नाम बालिकर बेटा, तासुक बहु भई बेटा, तासुक बहु भई बेटा. अंगद बचन सुनत सकुचारा, अंगद बचन सुनत सकुचारा, रहा बाली बानर में जाना. रहा बाली बानर में जाना. क्या नाम है? अंगद नाम बालिकर बेटा, तासो का बहु भई भेटा. अंगद बचन सुनत सकुचाना, रहा बाली बानर में जाना. बाली नाम का बंदर सुना था रे, हमने दक्षिण में रहता था. सुनाता नाही, बगलेत दाबला होता तुला, आणि तुझे पाय बांधून पाळण्याला टांगला. त्या पाळण्यात तेव्हा मी होतो. तुला बगलेत दाबणाराचा बच्चा आहे मी. असं पप्पांची तब्येत वगैरे बरी आहे का रे? आणि हादरलं ना. काय तब्येत बघायला जायचं तुला 4च्या आत. म्हणजे मारलं माझ्या पप्पाला कोणी? श्रीरामाने. मग तू लहानपणी का नाही मेला? म्हणजे म्हणतोस लेका तुझ्या बापाचा वध करणाऱ्याच्या पार्टीला राहतो. लाज नाही वाटत तुला? तुझ्या बापाच्या वधाचा बदला घ्यायचा, माझ्या पार्टीला ये. त्याच्यासाठी नाही आलो, तव हित कारण आहे हो भाई. तुझ्या कल्याणाच्या 4 गोष्टी सांगायला अजून वेळ गेलेली नाही. बैलासारखा 4 पायावर चालत जा, वाळलं गवत दाता धर, मानेवर कुऱ्हाड ठेव, सीतामाईला पालखीत बसव, रामाच्या चरणावर डोकं टेकव, कल्याण होईल. दरबारात सांगतोय. कोण रे बंदर? ज्यादा बकवास. फेक दो उसे. एकही उठत नव्हतं. अंगदाने एक बुक्का जमिनीवर मारला. सगळे राक्षस आसनावून खाली पडले. रावणाचे मुकुट खाली पडले. मुकुट घ्यायला धावले. रावण तिकडून इकडून अंगदचे 4 हिसकावून घेतले, फेकले आकाश मार्गे. ते मुकुट जेव्हा येऊ लागले, आकाश मार्गे पाहिले. रामचंद्र प्रभुने विचारलं, हनुमान ये क्या है? बोले अंगद की कर्तव्यगारी. मतलब मैंने कल जलाने का काम किया था, आज भेजना शुरू हुआ, लंका से मटेरियल आ रहा, वरून 4 मुकुट. बेगा लंग्याचा एक बुक्का मारा, जमीन पर आप समय सब गिर गए. शेवटी आपला उजवा पाय पुढे ठेवला. माझा जो कोणी पाय उचलेल, सीता हारलो. आपल्या भाषेत जुगार झाला. डावावर सीता. उठो उनका पैर उठा का फेंक दो समुद्र में. एकही उठत नव्हतं. उठते क्यों नहीं आप लोग? कहना आसान है सरकार, करना बहुत खतरे की बात है. पैर उठाने के लिए उनके सामने सर झुकाना पड़ेगा. ऊपर से बुक्का मारेगा तो हमारा राम नाम सतो जगह. बाल बच्चे वाले लोग है तो मैं मार डालूंगा. मग तिथे मरू. एक येऊ लागलं. तिळ्याच्या दण्यात का पाय हालत नाही. काय पाय हालत नाही याचं कारण सांगितलं तुलसीदासजीने. कारण पाय उचलला तर सीता हारलो असं म्हणला अंगद. आता सीतेची काळजी कोणाला? सीतेच्या मम्मीला. म्हणून अंगदाचा पाय धरणी मातेनं धरून ठेवला, कोणाच्या बापानं हालत नव्हता. एक आला. शेवटी रावण आला. रावण खाली वाकला, पाय धरायला वाकू दिला, पाय मागं घेतला. माझ्या गजाला पाया पडतो, कल्याण होईल रामाचं. रामाच्या पाया पड, कल्याण होईल तुझं. असं अपमान करून. आणि अंगदजी जेव्हा प्रभूकडे आले, प्रभूजी वो मेरी भाषा नहीं समझता, आपकी बाण की भाषा समझेगा. युद्ध अटल है, युद्ध करना ही है. ठीक है तो संदेशा पहुंचाओ, कल सुबह युद्ध का प्रारंभ होने वाला है. रावणाकडे आदेश आला, युद्धाची तयारी करा. रावणानं तयारी सुरू केली. रावणाचे 4 सेनापती अतिकाय, अकंपन, दुर्मुख आणि दुर्वचन
रामाचे 4 सेनापती दधीची, ऋषमुख, केशरी आणि गवाक्ष सर्वांनी तयारी सुरू. रात्र तयारीत गेली. सूर्याचा उदय झाला. दोन्ही पार्ट्या युद्धभूमीवर आल्या आणि आपल्या आपल्या मालकाचा जय जयकार सुरू झाला. बोली हे रामचंद्र भगवान की जय. बोलिए दशानन रावण महाराज की जय. अरे आपल्या आपल्या पार्ट्या म्हटलं मी. पुन्हा एकदा लक्ष ठेवा. बोली हे रामचंद्र भगवान की जय. बोलिए दशानन रावण महाराज की जय. तुमचेही बरेच लोक आहेत. मला वाटलं 5-6 दिवस रामायण ऐकलं झालं परिणाम. पण माझ्या लक्षात आलं बरं का, हे लोहाराचे लोक सज्जन आहे. ते तुमच्या वेळेस हात वर करतात म्हणून समजून घेऊ नका हे तुमच्या पार्टीचे झाले. लोक उमेदवारापेक्षा हुशार झाले. 15 दिवस कोणाला नाराज न करणे. काही काही तर 4-4 बिल्ले ठेवतात खिशात. खिडकीतून पाहून घेणे गाडी कोणाची, पंजाची की लावला. या 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 साहेब या जा. 1 तासाने धनुष्यबाण, मग कमळ लावायचं. कोणाचाच अपमान 15 दिवस करायचा नाही. तसं तुमच्या वेळेला हात वर करतात म्हणजे ए रावणवाले ते तुमच्या पार्टीचे झाले असं समजू नका. तुमचं समाधान चालू आहे. तुमचं कसं वाटोळ करायचं हे मनात ठेवलं त्यांनी नाही का. बोलिए रामचंद्र भगवान की. बोलिए दशानन रावण महाराज की जय. लखन लाल की जय. कुंभकर्ण महाराज की जय. सुग्रीव महाराज की जय. इंद्रजित महाराज की जय. जामवंत महाराज की. मेघनाथ महाराज की जय. अंगद महाराज की. महिरावण महाराज की. विभीषण महाराज की. महिरावण महाराज की. दधीची महाराज की. शुक महाराज की. महाराज की. शौर्य महाराज की. केसरी महाराज की. कुंभ महाराज की. महाराज की. कुंभ महाराज की. महाराज की. कुंभ महाराज महाराज की. कुंभ महाराज की. महाराज की. वल्लभंत महाराज. महाराज. अगस्ती महाराज की. वसिष्ठ महाराज. शुक महाराज की. वामदेव महाराज. महाराज की. सुयज्ञ महाराज. महिरावण महाराज की. जाबाली महिरावण महाराज. दशरथी महाराज. महाराज की. अरे महाराज 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 नाव सांग ना. माझ्या माग महाराज की महाराज की. विजय महाराज की. ठीक है. ए रावण वाले शराब पी के आओ जरा. आणि बसलेल्यांना सांगतो हे ऐकायचं आहे बरं का पाटील. काही काही लोक पाहायला उभे होतात. एकदा लबडे महाराजांनी माझं रामायण पंढरपूरला ठेवलं. रामायण संपल्यावर 2 म्हातारे भेटले. बाबा राम रावण युद्ध चालू होतं ना, असं वाटायचं का शेजाऱ्याचं नरड दाबाव. असं करू नका, अजून सप्ताह संपला नाही. ए, ठीक आहे. जय श्रीराम.
तो घोषणा में मर गए रणभेरिया बजने लगी। शंख ध्वनि होने लगे। अपने अपने स्वामी का जय जयकार। सावधान 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 सावधान। आक्रमण। गरजय तरजय भालुक बीसा जय रघुवीर कौशलाधीसा जानत परम दुर्गयति लंका प्रभु प्रताप कपि चले असंका। गरजहि तरजहि भालुक बीसा जय रघुवीर कौशलाधीसा जानत परम दुर्गति लंका प्रभु प्रताप कपि चले सशंका। चले निशाचर आय सुमागी गही कर भिन्नि पहल बरस सांगी तोमर मुक्तर परशु प्रचंडा सुन कृपान परिग गिरि खंडा। जानत परम दुर्गति लंका प्रभु प्रताप कपि चले सशंका। लंका भयउ कोलाहल भारी सुनो दसानन अहंकारी। बाजई बेरी न पीरिय पारा सुनि कहा दरउर जाई दरारा देख न जाई कपिन के ढट्टा यति विशाल तनु भाल सुभट्टा। देखिन वर्णन तेरी डिडाई दिन सासर सैन बुलाई। आय की सकाल के प्रेरे सुधावंत सब निशिचर मेरे। गावई गनई न अवगत घाटा पर्वत पोरी करई गई बाटा कट कटाई कोटिन गट गर जई दशन ओट काटई अति तर जई। सुपट सकल सारी दिश जाऊ धरि धरि भाल की सब खाऊ। हस गई अट्टहास सदकीना गृह बैठे आर विधि दीना। राम प्रताप प्रबल कपि चूता मर्द निशीचर सुबट बरूता चढ़े दुर्ग पुनि जहत वानर जय रघुवीर प्रताप दिवाकर। तो हस गई अट्टहास सदकीना गृह बैठे आहार विधि दीना। चले निशाचर आय सुमागी गई कर पिंडी भाल सब सागी। जो रावण सुमा मैं काना जो मैं हतब कराल कृपाना सर्व सुखाई भोग करी नाना समर भूमि भय वल्लभ प्राणा। बाजे भेरी न पीरी हमारा संदुकादर उरलाई दरारा तरामन उतराम दुहाई जय जय परि लराई। उग्र बचन सुनि सकल डराने चले क्रोध करी सुबट न जाने सन्मुख मरण वीर कैसो बात बति न तज प्राण के लोभा। कटकटाई गोल दिन बट कर से दसन कांडो तही अचितर से तरामन उतराम दुहाई जय जय परि लराई। भय हातुर कभी भागन लागे जत पिउ माची तई आगे कौक अंगद हनुमंता कहन नील तुमिल बलवंता। आकालपुर भयो भारी रोहि बालका तुर नारी तरामन उतराम दुहाई जय परि लराई। गुणी कृपा राशि जब सरावा तावक साय सब लावा कयो प्रकाश हुतम नाही ज्ञान उदय जिमि संशय नाही। कटकटाई गोल दिन बट कर से दसन कांडो तही तनसी तरामन उतराम दुहाई जय परि लराई। बाहुबली मुख पाई प्रकाशा धाय हर्ष विक समत्रासा हनुमान अंग धरन गाजे हाके सूत्र चित्र भाजे। बाजे मेरी रबीरा पारा सुखादर उलाई दरारा तरामन उतराम दुहाई जय परि लराई। भागत बट बट कई धर धर नहीं करे बालु कभी अद्भुत कर नहीं गई परदार सागर माही मकर धर धर खाए। कटकटाई गोल दिन बट कर से दसन कांडो तही दर्शनी तरामन उतराम दुहाई जय परि लराई। साजानी का विचारो यानी आए जहाँ कौशला दानी राम कृपा कर चितवा तमई भय विगतम वानर तमई वाद सारन सचि अंकारे सबदन कई सुबटते मा आधा कटक कपिन संगारा ते भाई कुतारा आधा कटक कपिन संगारा। सूर्यास्त हुआ पहले दिन का। नीति के अनुसार युद्ध का विराम हुआ। कहा जाता है एक दिन की लड़ाई में आधी सेना खलास रावण की। आधा कटक कपिन संगारा। थोडं रे डोक्याला हात लावून बसला रावण। सायंकाळची वेळ। इंद्रजीत आला। उदास क्यों पिताजी? अरे बलवाला लगता है तपस्वी। आधी सेना एक दिन की लड़ाई में खलास। मैं जिंदा हूं पिताजी। दुनिया जानते इंद्रजीत इंद्र पर विजय में लाने वाला तुम्हारा बेटा। कल जाता हूं युद्ध भूमि देखता कौन माई का लाल मेरे सामने युद्ध करने आता है। निश्चिंत रहो। बरं वाटलं रावणाला। रात्र चांगली गेली त्याची। सकाळी इंद्रजीत सैन्य घेऊन युद्धाला।
जेव्हा युद्धभूमीवर इंद्रजित आला सैन्याकडे पाहून चौघाच्या नावाचा उल्लेख करतो इंद्रजित. पहिलं राम, लक्ष्मण, हनुमान आणि बिभीषण. त्याचे तसे शब्द नाही. राम म्हटलं नाही, लक्ष्मण म्हटलं नाही, हनुमान म्हटलं नाही, आपल्या काकाला काकाही म्हटलं नाही. त्याच्या भाषेत सांगतो, कहा है तपस्वी, काय तपस्वी का छोटा भाई लखन, वो कहा है मेरा गांव जलाने वाला बंदर हनुमान, अरे वो काय घर भेदी भीरू चाचा बिभीषण. आशा रखता मैदान छोड़ के भागना नहीं. सावधान सावधान सावधान. घमासान लड़ाई. दुपार पर्यंत बरं का पाटील, एका एका वानराच्या डोक्यात इंद्रजितानं 10 बाण मारले. अर्धा बटाटा कापून अगरबत्त्या लावतात ना पंक्तीत, तसे दिसायचे डोके वानेराचे. प्रत्येकाच्या डोक्यात 10 बाण. प्रत्येकाच्या डोक्यात दस दस सरसब मारसी परे भूमि कपिवीर, सिंहनाद करी गर्जा मेघनाद बलधीर. इधर इंद्रजित उधर भालू बानर, उधर इंद्रजित इधर भालू बानर. दोपहर के बाद पूरे भालू बानर घबरा गए. रामचंद्र जी ने देखा लखन, हाँ भैया, साधारण योद्धा नहीं, इंद्र पर विजय मिलाने वाला इंद्रजीत है, आपको ही जाना होगा, मुझे आशीर्वाद दो भैया. लखन लाल ने प्रणाम किया रामचंद्र जी को. आयसु मांगी राम पै, आयसु मांगी राम पै, अंगदादि कपि साथ, आयसु मांगी राम. आयस मांगी राम पही अंगदादि कपिसात, लक्ष्मण चले क्रुद्ध होई बाण सरासन हाथ. धनुष पर बाण लगाकर लखन लाल, मैं आ रहा हूं इंद्रजीत, मैं तुम्हारी राह देख रहा था लखन. दोनों बलवान, एक दशरथ का बेटा, एक दशानन का बेटा, एक इंद्र पर विजय मिलाने वाला, एक इंद्रिय पर विजय मिलाने वाला. दोनों बलशाली. आकाशात देवतांनी गर्दी केली. सर्व योद्ध्यांनी आपापलं युद्ध थांबवलं दोघांची लढाई पाहण्यासाठी. सावधान लखन, सावधान इंद्रजित, सावधान सावधान. आक्रमण. मुठ्ठीकन लातन, मुठ्ठीकन लातन दातन काटे, जय कपिशील मार पुन डाटे. मारू 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 धर धर मारू, बुझ तोरी गई सी सब कारू. कायल वीर विराजई कैसे, कुसुमित बिन सुख के तरु जैसे. लक्ष्मण मेघनाद दो चौदा, भिरई परस्पर करी अति क्रोधा. घायल वीर विराजत कैसे, कुसुम की सख तरु जैसे. सिंगल मेघनाद दो चौदा, भिरई परस्पर करी अति क्रोधा. एक ही एक सकई नहीं जीती, निशिचर छल बल करई अनित. क्रोधवंत तब भयउ अनंता, भंजउ रथ सारथी तुरंता. लक्ष्मण मेघनाद दो चौदा, भिरई परस्पर करी अति क्रोधा. एक ही एक सकई नहीं जीती, निश चल चल बल करई अनिति. बस इंद्रजित घबरा गया.
इंद्रजीत ने सोचा साधारण योद्धा नहीं, लखन मुझे मार डालेगा। अंतिम प्रयोग जिस शक्ति का करते वीर लोग, उस शक्ति का नाम है वीर घातिनी। नाना विधि प्रहार कर से राक्षस भयउ प्राण अवशेष, रावण सुत निज मजानुमाना, संकट भयउ हरि मम प्राणा। रावण सुत निज निज अनुमाना, भयउ संकट हरि मम प्राणा। वीर घातिनी छांडिस जागी, तेज पुंज लक्ष्मण उर लागी। वीर घातिनी छांडिस जागी, तेज पुंज लक्ष्मण उर लागी। मूर्छा भय शक्ति के लागे, तब सर गयउ निकट भय जागे। मूर्छा भय शक्ति के लागे। संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेअर लाईक नक्की करा।